देश श्रीमंत आहे की नाही हे फक्त सोन्यावरून ठरत नाही, तर त्याच्या तिजोरीत किती फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे यावर ठरतं. आज जगात आर्थिक युद्ध सुरू आहे. डॉलर मजबूत होत आहे, अनेक देशांची चलनं घसरत आहेत. अशा वेळी प्रत्येक देशासाठी सर्वात मोठं शस्त्र असतं परकीय चलनसाठा. पण हा नेमका असतो काय? फॉरेन रिझर्व्ह म्हणजे काय? एका देशाकडे साठवून ठेवलेले डॉलर, युरो, पाऊंड, सोने आणि आंतरराष्ट्रीय चलनांचा मोठा खजिना म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. भारतासाठी हा साठा मुख्यतः अमेरिकन डॉलरमध्ये असतो. हा साठा देशाची केंद्रीय बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांभाळते. हा साठा इतका महत्त्वाचा का? कारण संकटाच्या वेळी हा देशाचा आर्थिक ऑक्सिजन असतो. उदाहरणार्थ, जर अचानक डॉलर महाग झाला, तेल आयात करायला जास्त पैसे लागले, युद्ध, मंदी किंवा आर्थिक संकट आलं, परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले, तर देशाला डॉलरची गरज पडते आणि तेव्हा हा परकीय चलनसाठा देशाला वाचवतो. भारतासाठी याचं महत्त्व जास्त का? भारत मोठ्या प्रमाणात तेल, इलेक्ट्रॉनिक्स, चिप्स आणि अनेक वस्तू आयात करतो. या सर्व व्यवहारांसाठी डॉलर लागतो. जर भारताकडे पुरेसा डॉलर साठा नसेल तर रुपयाची किंमत घसरू शकते, महागाई वाढू शकते, पेट्रोल डिझेल महाग होऊ शकतं, आयात खर्च वाढू शकतो. जगातील सर्वात मोठा फॉरेन रिझर्व्ह कोणाकडे? आजच्या घडीला संपूर्ण जगात सर्वात मोठा परकीय चलनसाठा आहे चीनकडे. चीनकडे तब्बल 3.7 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त फॉरेन रिझर्व्ह आहे. हे इतकं प्रचंड आहे की अनेक देशांच्या पूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठं आहे. चीनने अनेक वर्ष जगभर वस्तू विकल्या, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी, कपडे, खेळणी, आणि त्या बदल्यात डॉलर कमावले. म्हणूनच आज चीनची डॉलर तिजोरी जगात सर्वात मोठी मानली जाते. दुसऱ्या क्रमांकावर जपान. तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील महासत्ता जपानकडे 1.38 ट्रिलियन डॉलरचा साठा आहे. टोयोटा, सोनी, होंडासारख्या कंपन्यांमुळे जपानने दशकानुदशके मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट केला. त्यामुळे आर्थिक संकटातही जपान मजबूत राहतो. तिसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड. लहान देश पण जगातील सर्वात शक्तिशाली बँकिंग सिस्टीम. स्वित्झर्लंडकडे सुमारे 1.1 ट्रिलियन डॉलरचा फॉरेन रिझर्व्ह आहे. जगभरातील श्रीमंत लोक आणि कंपन्या येथे पैसा ठेवतात. म्हणून हा देश आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत मानला जातो. चौथ्या क्रमांकावर रशिया. युद्ध, निर्बंध आणि जागतिक दबाव असूनही रशियाने आपला परकीय चलनसाठा टिकवून ठेवला आहे. रशियाकडे सध्या 758 अब्ज डॉलरपेक्षा जास्त फॉरेन रिझर्व्ह आहे. तेल, गॅस आणि नैसर्गिक संसाधनांच्या निर्यातीमुळे रशियाने मोठ्या प्रमाणावर डॉलर कमावले. आणि आता भारताची दमदार एंट्री. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आता जगातील टॉप 5 फॉरेन रिझर्व्ह देशांमध्ये पोहोचला आहे. भारताकडे सध्या सुमारे 690 अब्ज डॉलरचा परकीय चलनसाठा आहे. काही वर्षांपूर्वी भारत या यादीत खूप मागे होता. पण आता भारताने मजबूत एक्सपोर्ट, वाढती अर्थव्यवस्था, IT सेक्टर आणि परदेशी गुंतवणूक यांच्या जोरावर मोठी झेप घेतली आहे. आज भारताचा हा साठा रुपयाला स्थिर ठेवतो, तेल आयातीस मदत करतो, जागतिक संकटात सुरक्षा देतो आणि जगाला भारताची आर्थिक ताकद दाखवतो. म्हणूनच आता जग भारताकडे फक्त विकसनशील देश म्हणून नाही, तर भविष्यातील आर्थिक महासत्ता म्हणून पाहू लागला आहे. मोदी सरकार यावर इतका भर का देते? पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आत्मनिर्भर भारत, स्थानिक वस्तू वापरा, आयात कमी करा यावर भर देतात. यामागचं एक मोठं कारण म्हणजे देशाचा डॉलर बाहेर जाणं कमी करणं. कारण भारत जितक्या कमी वस्तू आयात करेल तितका डॉलर वाचेल आणि जितका जास्त एक्सपोर्ट होईल तितका डॉलर भारतात येईल. म्हणजेच देशाचा फॉरेन रिझर्व्ह मजबूत होईल. आज जगात आर्थिक युद्ध फक्त बंदुकांनी नाही, तर डॉलर, व्यापार आणि चलनसाठ्याने लढलं जातं.
आणि या शर्यतीत भारत आता वेगाने पुढे येत आहे. कदाचित म्हणूनच जग आज भारताकडे फक्त बाजार म्हणून नाही, तर भविष्यातील आर्थिक महासत्ता म्हणून पाहू लागला आहे.